आत्ता लागा 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 कारण आज आपण आलोय कारण दादा शांत राहा. आत्ता लागा 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 तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आज आपण आलोय जगातली सगळ्यात बुटकी म्हस म्हणजेच राधा आणि त्यांचे मालक अनिकेत बोराटे यांच्याशी आज आपण त्या म्हशीविषयी माहिती विचारणार आहे. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. पहिल्यांदा विशेष म्हणजे राधाच्या उंची. राधाच्या उंचीमुळे आता राधा आपल्या तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती मर्यादित राहील नसून आता ते अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालेलं आहे तिच्या उंचीमुळे. तर तिची उंची 2 फूट 8 इंच, तिचे वजन 290 किलो आणि आता ती 3.5 वर्ष झालेली आहे. तुम्हाला कळलं कसं म्हणजे की बाबा ही आता ही तोरच ही जी हाईट आहे आणि ही आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही जी नोंद होऊ शकते? सुरुवातीला काय झालं, आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्षात आलेलं की तिची काय उंची काय वाढत नाही. मग आमच्या वडिलांचं असं एक स्वप्न होतं की तिनं कुठल्या तर कृषी प्रदर्शन तिला जाण्याची संधी भेटावी. सुरुवातीला आम्हाला लय जणांना म्हणले की एवढी छोटी म्हैस आहे, हिचा काय उपयोग नाही, ह्याला विकून टाका, म्हणजे असं दुधी वगैरे देणार नाही असं लय जणांचं म्हणणं होतं. पण आमच्या वडिलांनी कसं म्हणलं की एखाद्या नशिबाने एखाद्या घरी झाला आमचं छोटस, त्यामुळे तिला आपण घरची लक्ष्मी म्हणून जरी आम्हाला आतापर्यंत कुठं जर किनी वर्ल्ड रेकॉर्ड झालं नसतं तर तिला आम्ही आतापर्यंतची तब्येत जशी आहे ती पहिल्या लहानपणापासून तशीच आहे. मग त्यानंतर एक 2.5 वर्ष झाली. मग त्यानंतर मी तिला वेगवेगळ्या ठिकाणी कृषी प्रदर्शन जाण्याची संधी शोधत होतो. सुरुवातीला आम्हाला कोणी प्रसाद दिला नव्हता असा. मग त्यानंतर आपल्याला सोलापूर या ठिकाणी स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेट्टी साहेब यांनी आम्हाला संधी दिली. म्हणजे माणसं म्हणायची तुम्ही म्हणताय जगात सर्वात बुटकी म्हैस, तुमच्याकडे काय असं प्रूफ वगैरे आहे का? मग त्यासाठी मी सुरुवातीला इंडिया बुक केलं. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्याला 1 महिन्यानंतर भेटलं की देशात सगळ्यात छोटी म्हैस. पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जी परभणी विद्यापीठातील प्रदर्शन झालं आपलं, त्या विद्यापीठानंतर आपण तिला सुरुवात केली ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची. आपण सुरुवात ऍप्लिकेशन केलं. म्हणजे आपलं जे रेकॉर्ड टायटल होतं ते नवीन असल्यामुळे त्यांनी आपल्या 6 महिन्यात त्यांनी सांगितलं की रेकॉर्ड होऊ शकतं. त्यासाठी जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत आपले मान तालुक्याचे डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लागतात, इन्स्पेक्शन वगैरे आपण त्यांच्या मार्फत करून घेतलं. त्यानंतर आपल्याला 28 ऑक्टोबर 2025 रोजी तिची जगातील सर्वात बुटकी म्हैस गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं सक्सेसफुली. तर ही राधा नाव आहे ह्या म्हशीचं आणि सगळ्यात जगातली बुटकी म्हस आहे आणि तिचं इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ह्या दोन्ही मध्ये नोंद आहे. महत्वाचं हे की हिनं आतापर्यंत किती प्रदर्शन केली? आतापर्यंत राधानं आपल्या 19 प्रदर्शन झालती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसं महाराष्ट्र बाहेर कर्नाटक या ठिकाणी आपल्या जाण्याची संधी भेटलेली. आता विषय म्हणजे तिचं पुढच्या महिन्यात पर्रे वैजना त्या ठिकाणी महापशुधन एक्सपो आहे. त्या एक्सपो मधून तिचं इंटरनॅशनल लेवलला आपण इंडियाकडून एक युनिक पीस सादर करण्याची आपल्याला संधी भेटेल. त्यामध्ये आपण एक ऑल ओव्हर इंडियातून 3 ते 4 जणांवर सिलेक्ट होती. त्यात आपले नाव होण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. म्हणजे आता ही प्राण्यांमध्ये कितवं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे का? आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिल्यांदाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेला आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची एक प्राऊड ऑफ फील करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता ऑल ओव्हर इंडियामध्ये आता 5च आहे ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. आता 6वं आपलं राधाचं भेटलेलं आहे. 10 वर्षात आतापर्यंत कुणाला भेटलेलं नाही. तर हिचा खुराक कसा असतो? तर खुराकामध्ये तिला आपण नॉर्मलच सुरुवातीला आपण जे नॉर्मलच खुराक म्हणजे तिला आपण पहिल्यापासून एक शेंगदाणा पेंड असते, मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ आपण त्याला गोळा करून चारतो. आणि विशेष म्हणजे जरा ट्रॅव्हलिंग मध्ये तिला विशेष काळजी घेतली जाते. प्रत्येक म्हणजे 24 तास आमच्यातलं आई वडील किंवा मी त्या संग 24 तास असतो. आणि त्याचबरोबर कुठली पण अडचण आली थोडं आम्ही लगेच तिचं कसं आपल्या घरातला मेंबर म्हणजे लक्ष्मी असल्यासारखं आपण सांभाळतो त्याला. बरोबर. तर आता ट्रॅव्हलिंग करताना तिला नेलं कसं जातं म्हणजे आता आपण स्वतःची गाडी घेतली सुपर कॅरी, ते नॉर्मल आपले बसून जाते नॉर्मल सगळं नॉर्मल त्रास वगैरे तिथं आतापर्यंत कायच नाही. तिथं आपण कसं असते आतापर्यंत जे प्रदर्शन गेलेत तुम्हाला म्हणलं 19 तिथं मध्ये खास आकर्षण म्हणून आतापर्यंत नोंद झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत कसं काय काय प्रदर्शन रेकॉर्ड ब्रेक गर्दीचं पण तिनं टार्गेट केलं. जे आपलं पहिलं प्रदर्शन झालं सिद्धेश्वर कृषी सोलापूर या ठिकाणी, तिथं 2.5 लाख पर्यंत पब्लिक येतो दरवर्षी. पण आपल्या राधाचं एवढं हे झालं की त्या प्रदर्शन 1 ते 2 न्यूज लागायचे दरवर्षी. पण आपल्या राधामध्ये ते 25 ते 26 न्यूज लागल्या 5 दिवसात. रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद पब्लिक 4 लाख पब्लिक आलं त्या दिवशी आतापर्यंत. म्हणजे एवढी रेकॉर्ड ब्रेक तिथे गर्दी कुठे पण जाऊ. आता कोल्हापूर, सातारा आज कुठल्याच राहिलं नाही की राधात गेलेलं नाही. आता भविष्यात बाहेरच्या राज्यात बाहेरच्या देशात जाण्याची पण संधी आपल्याला. तर आणि सगळ्यात महत्वाचं बाहेरच्या देशात तर राधा जाणारच, पण घरात आल्यानंतर मी सगळ्यात महत्वाचं बघितलं अख्खं शोकेस भरलंय तिच्या प्रमाणपत्र म्हणा, तिला मिळेल सर्टिफिकेट, हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं यांच्या हातात जे सर्टिफिकेट आहे ते इंडिया बुक रेकॉर्डचं सर्टिफिकेट आहे. असे ट्रॉफ्या सर्टिफिकेट मला वाटतं एका वर्षाच्या आसपासच 1 वर्ष झालं. 1 वर्षातच राधाने इतकं सगळं कमवलंय. ती सगळं बोराटे फॅमिलीमुळं. सुरुवातीला काय झालं, सोलापूर या ठिकाणी तिला 5 लाख रुपयाची मागणी झाली सुरुवातीला.
मग गावातून एवढं मला फोन आला की तुम्ही 5 लाख येतील म्हशीला, एवढं काय 5 लाखात 5 नवीन म्हशी येतील हो. विका मग नाही. मग आपलं म्हणजे कसं होतं, हम्म. आपले एक लक्ष्मी असल्यामुळे आमच्या पप्पांचं मन असं म्हणणं आहे किती पण लक्ष्मी पैसे येऊन द्या, विकायचं नाही. हो. जसं जसे पुढे घेत झालो आता आपण वर्षभरानंतर गिरणी वर्ल्ड रेकॉर्ड आधीवर 55 लाख रुपयाची मागणी झाली तिला. बरोबर. गिरणी वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता तब्बल 75 लाख रुपयाची मागणी झाली पंजाब या ठिकाणावर. बर बर आपण कसं आहे त्याच्या भविष्य तुम्हाला सांगितलं हिच्या बसणं अशा ब्रिडिंगचं म्हणजे पीसेस तयार होऊ शकते छोट्या म्हशी. हो. त्यामुळे मग असे आपलं कसं आहे एक इंटरनॅशनल लेवल आपल्या भारताच्या देशाकडून एक संधी भेटते, त्या संधीचं आपलं सोनं करायचं नक्कीच. बरोबर आहे. त्यामुळे आपला विचार अजून तरी विकण्याचा विचार नाही, म्हणजे विकणारच नाही. सुरुवातीला मी जे काय आतापर्यंत जे मला सक्सेसफुल भेटले राधा बाबतीत ते सगळं इमॅजिन केलेलं. मी इमॅजिन म्हणजे असं गिरणी वर्ल्ड रेकॉर्ड पुरुष एवढे हार्ड आहे आतापर्यंत आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र कुणाला भेटलं नाही. हो. आणि जी त्याच्या प्रोसेस असून द्या काय काय बारीक गोष्टी आहेत ते मी बारीकीनं अभ्यास करून ज्या पशुधन अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा आपलं माझा पण त्यात विशेष म्हणजे त्यात बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून हो. त्यामुळे आपल्याला सक्सेसफुल भेटलं. बरोबर. त्यामुळे तेच जरा विषय झालेला त्याबद्दल. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. मगाशी तुम्ही सांगितलं तुमच्याकडे पत्रकार कुठून आलते? दिल्लीवरून आले नाही ते ती रशिया देशातनं पत्रकार आला. रशिया देशातनं पत्रकार येऊन आपल्या राधाचं शूटिंग करून हो. त्यांनी रशियातल्या न्यूज तुम्हाला एक चॅनल. मी आता व्हिडिओ दाखवेन पुढे बघचाल तुम्ही. रशियातल्या न्यूज चॅनलला आपल्या राधाची न्यूज चाललेली. म्हणजे विचार करा की आपली इच्छा असते की आपल्या तालुक्यातल्या न्यूज चॅनलवर आपण दिसलो तरी आपल्याला किती भारी वाटतं. पण बरोबर. आपण डायरेक्ट रशियातल्या न्यूज चॅनलला जाऊन आली आपली राधा. तर महत्वाचा मुद्दा हा आहे सांगण्यासारखा की आपल्या मान तालुक्यात आपल्या दहिवडीच्या जवळ मलवडी गावात ही राधा म्हणून जगातली सगळ्यात बुटकी म्हस आहे. अभिमान हा वाटतोय की आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या तालुक्यातले आणि आपल्या गावाजवळचे. तर कधी वेळ मिळाला तर नक्की भेट द्या. आणि कृषी प्रदर्शनात सुद्धा बोलवायचं झालं तर तुम्हाला नंबर दिलाय कृषी प्रदर्शनात अनिकेत बोराटे यांना कॉल करून तुम्ही राधाला तिथं बोलवू शकताय. तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि सगळ्यांनी नक्की भेट द्या. धन्यवाद.